तालुक्यातील कांबलेतर्फे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तसेच 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा नागेश देशमुख यांनी मागील अनेक वर्षांपासून लढा दिला होता व झालेला हा भ्रष्टाचार सिद्ध करण्यात सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा देशमुख यशस्वी देखील झाल्या असल्याचे सर्वांनी पाहिले आहे। कांबलेतर्फे बिरवाडी या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तसेच 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी देखील तपास करून भ्रष्टाचार झाला असल्याचा शिक्कामोर्तब करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा देशमुख यांनी आता या ग्रामपंचायतीमध्ये महाड MIDC मधील कंपन्यांकडून CR फंडाचा सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून गैरवापर झाला असल्याचा ठपका ठेवत आता आपला मोर्चा त्या दिशेने वळवला आहे। त्यामुळे नक्कीच कांबलेतर्फे बिरवाडी सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। राजनीती वृत्तवाहिनीसोबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा देशमुख काय म्हणाल्या जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव रेश्मा नागेश देशमुख, राहणार कांबळेतर्फे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, या ग्रामपंचायतीमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता तो प्रूफ झालेलाच आहे आणि येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाईसुद्धा होईलच। पण विषय असा आहे की या ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये काही कंपन्या येतात, जसे की पिडीलाईट, लक्ष्मी, बिर्ला, सुदर्शन, CTP, श्रीहरी, सविता, महाराष्ट्र केमिकल, प्रिवी या कंपन्या ज्या येतात ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये या ज्या कंपन्या येतात, या कंपन्यांनी ग्रामपंचायतीला CR फंड म्हणून जो येतो तो गावाच्या सुशोभीकरणासाठी किंवा गावाच्या विकासासाठी हा फंड दिलेला जातो। तर हा फंड या कंपन्यांनी ग्रामपंचायतीला कशा स्वरूपात दिलेला आहे याची माहिती आम्हाला द्यावी। तसा मी माहितीचा अधिकार हे लेटर कंपन्यांना देणारच आहे, तरी या कंपन्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं आणि हा फंड कोणत्या स्वरूपात ग्रामपंचायतीला दिलेला आहे याची माहिती आम्हाला स्पष्ट करून लेटरमध्ये द्यावी। तसं आम्ही लेटर देणारच आहोत आणि माहितीचा अधिकार टाकून असे लेटर कंपनीला देणारच आहोत येत्या 2-3 दिवसात। तर कंपनीने आम्हाला कोऑपरेट करून ही माहिती पुरवावी, कारण या फंडाचा गैरवापर तर झालेला नाही ना अशी आम्हाला शंका आहे, म्हणून ही माहिती आम्ही मागवत आहे। याच्या मागे दुसरा कुठलाही हेतू नाही। नमस्कार। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ रायगड।